तोड 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 आठ पड खाली सोड घे सोड. आणि काही तुमची कमेंट आहे की अन्नाचं वजन वाढले. अरे वा अरे बकेट असं नाही की इथे मिळत नाही, इथे काय उपाशी मारत नाही असं नाही. ग्रोथ दिली ह्याला तर पुढच्या वर्षी ह्याला चांगले आंबे लागतील, जेणेकरून ह्या वर्षी गळले होते ना. टोटल 3000ची भांडे बघा हे. दही शाबू म्हणते काय शाबूचं लगेच कळतंय काय. हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग. अँड कसं काय तर गाईज, काल आम्ही गेलो होतो फार्म हाऊसला तुंबागेतला. पुन्हा लेट झाला, 8 वाजल्या यायला घरी. मग त्यानंतर आता फार्म हाऊसचं जाणं काम चालू होणार आहे कंटिन्यू आमचं. आज मम्मी आतलं वगैरे जाणार आहे, मी नाही जाणार. सो चला, आज मम्मी पायनॅपल इथं हे करायला काय टाकणार नाही आम्ही. हे किचन वेस्टला जाणार काय ते पायनॅपलचं ते खालचं सगळं किचन वेस्टला जाणार, खायसाठी चिरायला लागले सकाळ सकाळी. वेस्ट आहे ते गार्डन. इथं काय सुरू आहे अनन्याचा. चहा सुरू आहे अनन्याचा है ना. बाहेरला वेळ आहे आल्यावर करून प्यानं. पाऊस आहे काय आता, पावसाळाच असं ढग राहणार काय. काय करायला काय आईने ना ही भांडी आणलेली. हा बघू काय बघितले नाही अजून, ओपन नाही केलं, आज ओपन करणार आहे. खोली सगळेच काढ पिशवी सगळेच वापरायला घेणार आहे. ही वापरायची भांडी आहेत, जे घरी या जेवण वगैरे बनवायला. अच्छा ते जर्मलचे. अरे वा छोटीशी बकेट. अरे बकेट. दाल तडका आपण हॉटेलमध्ये जेवतो बघा, हा दाल तडका, दाल फ्राय यात देतात ना. हो याच देतात. वाव ते वजन हलकं वाला वजन हेवे. बेबी, त्याची मम्मा, हा पप्पा, आजोबा. अरे वा चांगलेत भांडी, किती सारे डिझाईनचे. तर जर्मलची भांडी वापरायची नाही म्हणून गाईज हळूहळू जर्मलची भांडीला बाहेर काढायला लावली. स्टीलचे आणा आले त्यात. हे पण हेवीले आहे, एवढा हेवी नाही पाहिलं होतं जरासं. हे असेच असते, पातळची क्वालिटी चांगली नसते. हो का पैसे कसलं हेवी आहे. चालते. तर हे दिसतंय पण हेवीले आहे गाईज. क्वालिटी आहे पण तर अशाच भांड्यात स्वयंपाक वगैरे करायचा असतो. ठीक आहे. कढई स्टीलची का जर्मलची आहे. हलवा करायला चांगला आपल्याला आता. होय यात वा वा वा, याच्या प्लेट बरं झालं प्लेट आणली. सेटच आणलाय सगळं आईने. लय दिवसाच्या म्हणत होत्या घ्यायचे म्हणून. हे जर्मलचे जर्मलची कुठे आहे, स्टीलची आहे. सॉरी स्टीलचे आहे का. मग काय बरं बरं झालं. झालं की पनीर बिनीर ते सगळं करायला. होय हो ना, मस्त आहे, क्वालिटी पण भारी आहे. वर स्टील म्हणजे त्याला ती कोटिंग येते का. स्टील आत ब्रास असते काय तर, आणि वरनं स्टील. होय का. 3 प्लायवूड आणि हे सारखं. हे पण हे स्टीलच आहेत ना. हे स्टील आहे ना. ते पण तसंच आहे सगळं. आहे होतं म्हणजे चांगलं आणलं रे मी. गरम केलं हं. तर गरम लय उशीर राहते. ह्याचा फायदा ते आहे ना. हा, आणि मेन म्हणजे काय, नाव पण टाकून आणले. होय, नाव टाकून आणलं. हा टोटल 3000ची भांडे बघा हे. 2 पातेली नाही 3 किती पातेली सॉरी कशाला एक बारकं बारकं आहे. 1 2 ती प्लेट दे इकडं. 3 4 हां 4 पातेली, 4 पातेली, एक कढई आणि एक छोटीशी बकेट. अजून ह्याचा चमचा आणायचा पळी वाढायला आहे ना. काय झालं का पहिले शाबू. आज शनिवार आहे ना. शाबू केले. माझा उपवास आहे. शाबू आणि काय भांडी कुठे गेले. हे का धुवून ठेवले? अरे वा का धुतले का. नवीन आणलेली भांडी आपण धुवून ठेवत असतो, तसेच वापरायला घेत नाही आपण. बाबा धुवून ठेवायची आणि मग वापरायची. शाबू केलाय मला पण आहे ना. थोडासा आहे, बाबांना डब्यात काढते, बाबांना थोडासा देते खायला. म्हणजे मग भैयाला देऊ का नको. जरा भयाला दे एक घास, मला एक घास भयाला एक घास. खातो नाश्ता थोडा थोडा मिळाला आम्हाला पण. लई केला नव्हता, थोडाच केला पण त्यातलं मी थोडा थोडा. सियागान कशी करायचे. दही शाबू म्हणते काय शाबू. ठेवली. हा शाबू शाबूचं आहे ना? लगेच कळतंय काय, त्यामुळं आहे ना. मला पण दे काय. आवडीचं होतं बिया त्यांच्या. माझ्या. जास्त केलाय ना. हम्म. मला पण देशील ना. लय आवडीचं. सो गाईज बघा हे तातोलचं काय सुरू आहे. हे झाड तोडायला लागलो आम्ही. आता पावसाळा सुरू होणार आहे आणि पावसाळा सुरू झाले की वारवादळ सुरू होते. त्यामुळं काय होते, वारवादळनं झाडं पडतात, मग झाड तुटते. हे आंब्याचं झाड चांगलं आलं आहे ना, त्याच्यामुळं आम्हाला ह्याला जपायचे. आता हे काय आपल्याला शेतात लावता येते,
कारण की आंब्यात झाडला काय व्हायला नको, कारण की ह्या वर्षी जर चांगला ग्रोथ दिली ह्याला तर पुढच्या वर्षी ह्याला चांगले आंबे लागतील, जेणेकरून ह्या वर्षी गळले होते ना त्यामुळं. सो आता हे वरचं तोडा लागलं आहे पूर्ण झाड. आम्ही बघूया आता मम्मी किती वर म्हणत्या, पूर्ण तर तोडायला लावले मम्मी सांगितले. बस आता एवढं तोडलं की मग ही वालं ह्याची बिया त्यानं काढून ठेवल्यात आम्ही, हे सगळं लावणार आहे शेतामध्ये. तोड 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 आठ पड खाली सोड घे. सोड 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 खाली सोड, जाऊ दे, येते हा मी आहे इथं. हो हो येतो याला खेळ तेव्हा हातूला सगळं तोडला. एवढा मोठा फांदी पडल्या बघा इथं. हे काय बघा आपल्या झाडाचे नारळ निघाले या झाडाचे. आणि हा एरिया एकदम मोकळा वाटा आला, कारण की इथलं झाडं निघली. आता टेन्शन नाही गाईज, फक्त आंबा आणि नारळ राहिलाय, बाकी सगळं मोकळं झालं. आता इथं ही वाला बाजू पण अजून आम्हाला करायचं व्यवस्थित, ते तुम्हाला दाखवतो करताना. आता जेवायला बसले ना. आज जेवणामध्ये बघा टेरेसवरची भाजी आहे आणि नाचणीची भाकरी आहे. हे नाचणीची भाकरी आहे, नाचणीचं पीठ आणलं होतं त्याची भाकरी आहे ना. सकाळी केलीस काय काय मिक्स आहे, काय ज्वारी बाजरी सगळं आहे काय मिक्स. हां तर हे बनले. 1 महिन्यानंतर आम्ही इथे ह्या रूममध्ये आलेलो आहे गाईज. 1 महिन्यानंतर शूटच्या इथं आम्ही कपड्यांचं शूट घेतोय सगळ्या वगैरे. इथं बघा हे फ्रेम बनवलं आहे इथं, तुम्हाला माहीतच आहे. सो 1 महिना 1.5 महिना झाला आहे ना, कारण की आम्ही गेलो होतो गावाला, त्याच्यामुळं शूट करायला काही वेळच मिळाला नाही आम्हाला. इथं आम्ही तिकडे करत होतो. आणि काही तुमची कमेंट आहे की अन्नाचं वजन वाढले. तुम्ही बरोबर बोललाय, वजन वाढलेच, कारण की तिच्या माहेरी गेल्यामुळं तिला काय कोण अडवायला नव्हतं खाण्यावर. जे मिळेल ते काढून घेतली 1 महिना फुल. असं नाही की इथं मिळत नाही, इथं काय उपाशी मारत नाही असं नाही, इथेही मिळते. माहेरचं जरा एक वेगळं असते ना, त्यामुळे तिने खाऊन पिऊन फुल सोडले, नुसतं दिवसभर रात्र खातच होती. तो वजन वाढले. आता परत तिला कवर करायचं आहे या इथं आल्यापासून, नाही तर मग जाड झाली की मग पूर्ण बाय बनून जाईल. मला नांदवणार नाही, मग तुला सोडून देणार, मग लगेच तुला सोडून देणार दुसरी बाबा निवांत, दुसरी कोण त्याचा राजा शूट घेतो. आता आम्ही जेवायला बसलोय मस्तपैकी. आज मम्मीने चण्याची भाजी केली विथ है ना, मस्त लिंबू पिळून मजा आला.